तर वंदे मातरम गीतावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। वंदे मातरम गीत चुकीचं वाजवलं, एकनाथ शिंदेंनी या संदर्भात कबुली दिलेली आहे। यापुढे काळजी घ्या, शिंदेंनी आयोजकांना या संदर्भातल्या सूचना सुद्धा केल्यात। यापुढे संसदेमध्ये मंजूर झालेलंच गीत लावा असंही शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी आयोजकांना या सूचना केल्या आहेत। आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं, मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते, तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी। वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे, त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे, हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण संयोजकांनी ते काळजी घ्यावी। नाही, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं। त्याच्यामुळे आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला दुसरं काही करता आलं नाही। आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदे साहेबांच्या सूचकतेला दाद देतो। त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीने कान टोचलेले आहेत। प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे।